नमस्ते. आज आपण तिखट आलू पुरी कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्यासाठी थोडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण 2 चमचे रवा टाकणार आहोत. त्यामध्ये आपल्याला रेड चिली टाकलेली आहे. थोडा ओवा टाकत आहोत. हळद देखील टाकलेली आहे. ओवा देखील आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. तिखट आपण आपल्याला जसं पाहिजे तसं टाकणार आहोत. जास्त तिखट आवडत असेल तर जास्त तिखट टाकायचं आणि थोडं मीठ देखील टाकणार आहोत. आता ह्याच्यामध्ये आपण तिखट आलू पुरी करणार आहे, म्हणून मी 2 बटाटे उकडून घेतलेले, किसून घेतले, ते आता त्याच्यामध्ये आपण टाकत आहोत. त्या पिठामध्ये व्यवस्थित आपल्याला ते 2 बटाटे मिक्स करून पीठ मळायचे. व्यवस्थित मिक्सअप झालं पाहिजे सगळं, बटाटा मसाले. चवीला खूप सुंदर लागतं. बघा, आपण असं छान पीठ मळून घेते. जास्त पातळ आणि जास्त घट्ट करायचं नाही आपल्याला. व्यवस्थित मळून घ्यायचंय आपल्याला, म्हणजे आपली पुरी छान होईल. हे पीठ मळलेलं आता आपल्याला 10-15 मिनिटं तसंच ठेवायचे. बघा, छान आपलं पीठ मळून झालेलं आहे. त्यानंतर आता आपण पुरी लाटण्यासाठी छोटे छोटे गोळे करून घेतलेले आणि आपण पुरी लाटत आहोत. अशा रीतीने जास्त पातळ किंवा जास्त जाड नाही लाटायची, मध्यम आकाराची पुरी आपल्याला लाटून घ्यायची. तर बाजूला मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेले, त्याच्यामध्ये या पुऱ्या आपण तळून घ्यायच्यात. बघा, अशा प्रकारे पुरी लाटून घ्यायची आपल्याला. तर ती पुरी आता आपल्याला तेल आहे त्याच्यामध्ये टाकलेली पुरी, तेल तापलं पाहिजे म्हणजे व्यवस्थित आपली पुरी फुगते. अशा प्रकारच्या पुऱ्या तुम्ही करून ठेवू शकता, 2-3 दिवस खाऊ शकता. सॉस संगती देखील तुम्ही या पुऱ्या खाऊ शकता. छोटीशी आपल्याला जेव्हा भूक लागते त्यावेळेस अशा प्रकारच्या पुऱ्या तुम्ही करून ठेवा. छान लागते अगदी चवीला. तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा. बघा, आपली पुरी किती छान दिसते. चवीला खूप सुंदर लागते बरं काही पुरी. करून पहा एकदा तुम्ही. अशाच प्रकारे आपण बाकीच्या देखील पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. चव छान लागते. एकदा नक्की तुम्ही घरी करून पहा. बघा किती सुंदर पुऱ्या दिसत आहेत आणि सॉस घेतलाय त्याच्याबरोबर, छान लागते चव. थँक्यू.